आयुष्यात आपण असे नसतो. एखाद्याला त्रास देणं किंवा एखाद्याला दुखापत, एखाद्याला उगाचच मारणं वगैरे. सो ह्याच्यात ते सगळं करावं लागतं. येस, मी जे आता काम करतो ते माझ्या फॅमिलीसाठीच आहे, माझ्या बेटर फ्युचरसाठी आहे. तो माझा एक कॅरेक्टरचा भाग आहे की मी एक्झॅक्टली कसा आहे, काय आहे माझं भूतकाळ काय आहे हे कोणालाच माहीत नाही आहे. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जा मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज मी आली आहे याड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे इन्स्पेक्टर जय घोरपडे म्हणजेच संग्राम. खूप दिवसांनी मी या सेटवर आली आणि तुम्ही सुद्धा ही मालिका या मालिकेतली भूमिका खूप छानपणे करताय. पण किती एन्जॉय करताय? एन्जॉय तर मी करतोच आहे खूप, कारण असा हा टिपिकल किंवा म्हटलं तर एक आदर्श असा रोल नाही आहे की हिरो जसा असतो की आदर्श आहे, असा मुलगा असला पाहिजे असं तसं. सो माझ्यासाठी ते थोडंसं वेगळं आहे, डिफरंट आहे, आउट ऑफ द बॉक्स असं म्हणतो तसं आहे. करायला मजा येते, थोडंसं चॅलेंजिंग आहे, कारण आयुष्यात आपण असे नसतो. एखाद्याला त्रास देणं किंवा एखाद्याला दुखापत, एखाद्याला उगाचच मारणं वगैरे. सो ह्याच्यात ते सगळं करावं लागतं. पण ते चॅलेंजिंग असतं की आपण जसे नाही आहोत तेच आपण करतो आहे, आणि ते पण कन्व्हिन्सिंगली, जेणेकरून मला पब्लिकचा सपोर्ट नाही म्हणता येणार. पब्लिक मला खरंच खूप वाईट बोलते. सो तीच माझी पावती आहे आणि मला असं वाटतं की ही जर पावती मला मिळत असेल तर माझं काम कुठेतरी चांगलं होतं. अगदीच. आणि तुमचं काम तर आम्ही खूप पूर्वीच पाहिलं. वाहिनी तीच होती पण प्रोजेक्ट वेगळं होतं, खूप पूर्वीच पाहिलंय. पण नुकतंच नवीन वर्ष सुरू झालंय, 10 दिवस झालेत आणि 2024 तुमच्यासाठी किती स्पेशल होतं हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण 2025 साठी काय विशेष असं रिझॉल्युशन्स किंवा काही संकल्प वगैरे आहे का? संकल्प वगैरे असं मोठं काही नाही आहे, किंवा जसं मी चालू होतं गेली काही वर्ष, सगळं छान व्यवस्थित, घरी वेळ देणं, शूटिंगला वेळ देणं, हेच मी कंटिन्यू ठेवणार आहे. लोकांचं मनोरंजन करत राहणं हे दरवर्षीचं माझं रेझोल्युशन असतं आणि यावर्षी तेच रेझोल्युशन आहे की मी 2025मध्ये पण जसं गेले इतके वर्ष मी मनोरंजन करत आलो आहे सगळ्यांचं, तसंच मी ह्यावर्षी पण करत राहीन. पण संग्राम, आम्ही ना खुशबूचे किंवा तितिक्षाचे व्लॉग्स बघत असतो, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आम्हाला कळतात. आणि कलाकारांनी बिझी असणे त्याच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे, पण कधीतरी त्याला फॅमिली इव्हेंट्स किंवा ओकेजन्स मिस करावे लागतात. आणि आय गेस खुशबूचं काहीतरी होतं जेव्हा ती प्रेग्नेंट होती, पण तुम्ही या सेटवर होतात आणि तो व्लॉग आम्ही पाहिलेला. तर ते एक बाबा म्हणून किंवा असे स्पेशल ओकेजन्स जेव्हा मिस करावे लागतात तेव्हा काय फिलिंग्स असतात? थोडंसं काय म्हणतात त्याला, थोडंसं वाईट वाटतं की घरी एखादं फंक्शन चालू आहे, तिथे मी असलं पाहिजे, अख्खी फॅमिली आहे तिकडे आणि ते आपल्याला मिस करावं लागतं. पण कुठेतरी सेकंड थॉट हा पण येतो की येस, मी जे आत्ता काम करतो ते माझ्या फॅमिलीसाठीच आहे, माझ्या बेटर फ्युचरसाठी आहे. सो ठीक आहे, तेही समजून जातात आणि मग थोडंसं सांभाळलं जातं. आणि पण रात्री घरी गेल्यानंतर राघवसोबत, राधीसोबत खेळताना सगळं थकवा किंवा जे काय आहे डोक्यात की मी फंक्शन अटेंड केलं नाही, हे नाही अटेंड केलं, ते सगळं पुसून जातं आणि सगळं नव्याने चालू होतं. असं म्हणतात की मुलीचा बाबा असणं ही खूप वेगळी गोष्ट असते. तर तुमच्या बाबतीत काय घडतंय किंवा कसा आहे हा प्रवास मुलीचा बाबा म्हणून? कारण ऑलरेडी राघव तर होताच, पण एक मुलगी म्हटल्यावर मे बी रिस्पॉन्सिबिलिटी किंवा त्या वेगळ्या गोष्टी असाव्यात कदाचित. हो, असतातच. आता जसं राघव 3 वर्षाचा आहे, 3.5 वर्षाचा आहे, आणि त्याच्यासोबत खेळताना एक वेगळं बॉडी लँग्वेज असते किंवा चल ये, असं एक मॅनली त्याला ट्रीट केलं जातं आणि तोही त्या ह्याच्यातच असतो की यस, आपण खेळूया, हे ते उड्या मारूया. पण राधीसोबत, राधीला उचलतानाच, ती आत्ता 3 महिन्याची झाली आहे, सो तिलाही उचलताना एक असं अरे माझी गो 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 असं करून तर खूप सॉफ्टली तिला हँडल करावं लागतं. सो खूप छान आहे ते, 2 वेगवेगळे, एक मुलगा एक मुलगी, आणि मला खूप मजा येते दोघांसोबत काय म्हणतात टाईम स्पेंड करणं. खूप छान वाटतंय. आणि मुळात जसं मी आता बोललो की घरी गेल्यानंतर, दोघांना भेटल्यानंतर सगळा थकवा, मी पुन्हा चार्ज होतो
आणि मी असं असतो की आता मला झोप नाही मिळाली तरी चालेल, पण मी यांच्यासोबत खेळू शकतो. मी ना इकडे येण्यापूर्वी काही प्रोमोज पाहिले, तुमचा आणि रायाचा वगैरे सीन होता, पण ना तुमची भूमिका जरी खलनायकाची असली किंवा ग्रे शेड असली तरी कुठे तुमच्या चेहऱ्यावरून ना किंवा तुमच्या कॅरेक्टरमध्ये इतकंसं असं ग्रे शेडचं नाही आहे, थोडं सॉफ्टनेस पण आहे त्या कॅरेक्टरमध्ये असं मला वाटतं. सो मला हे वाटतं की जरी तुम्हाला ग्रे शेड दिलं तरी कुठेतरी तुमच्याकडे तो सॉफ्टनेस आहे की तुम्ही ऑडियन्सला खेचून ठेवाल किंवा ऑडियन्स तितकंसं तुम्हाला म्हणजे जितकं खलनायकाला ते खूप सिरियसली होऊन शिवा वगैरे देतात तितकं देण्यापूर्वी विचार करतील की नाही, त्यांना माहीत आहे संग्राम साळवी कसा आहे. सो तुम्ही हे खलनायकाचं पात्र साकारताना किती एन्जॉय करताय किंवा खलनायक जेव्हा येतो तेव्हा एक विचार असतो की अरे आता हे केलं की पुन्हा मे बी आपल्याकडे याच शेडचं येईल, तर असा विचार काही होता का? नाही, असा विचार नसतो. बेसिकली आता जो तुम्ही प्रोमो बघितला किंवा सॉफ्ट चेहरा असतो किंवा काय, सो तो माझा एक कॅरेक्टरचा भाग आहे की मी एक्झॅक्टली कसा आहे, काय आहे, माझं भूतकाळ काय आहे हे कोणालाच माहीत नाही आहे. सो चेहऱ्यावर तो जो काय सॉफ्टनेस दिसतो किंवा त्याच्या मागे काहीतरी दडलेलं आहे, सो ते आता पब्लिकला हळूहळू कळेल. आणि असं दडपण नसतं की मी असे रोल्स करतोय तर मला पुढे असेच रोल मिळतील किंवा काय, पण असे मिळत राहिले आयुष्यभर तरी मला काय प्रॉब्लेमच नाही आहे. कारण का पब्लिक जर मला आयुष्यभर अशाच रोलमध्ये म्हणजे पसंत करत असेल सो इट्स फाईन. पण माझं असं म्हणणं आहे की मला वेगवेगळे रोल्स किंवा वेगवेगळे चॅलेंज ॲक्सेप्ट करायला मला खरंच आवडेल. जसं आता मी मेन हिरोची भूमिकाही केली जो सगळ्यांना आवडेल, एक आदर्श मुलगा असंही केलं आहे. आणि आत्ता जसं मी आता ह्याच्यात करतो आहे, मी ह्याच्या आधी पण 2-3 विलनचे रोल्स केलेले आहेत, सो तेही वेगवेगळे होते. सो मला विलन्समध्ये पण शेड्स मिळतात, सो आय एम हॅपी. या मालिकेमध्ये बेसिकली लव्ह ट्रायंगल आहे आम्हाला माहिती असतं, तर कधीतरी सुरू होईल आणि राया आणि जयकडून तो ऑलरेडी आहे, फक्त मंजिरीची त्यात सहभाग नाही आहे. पण साधारणतः पुढे काय घडणार आहे किंवा लव्ह ट्रायंगल सुरू होणार आहे का, याबद्दल प्रेक्षकांना काय सांगाल? लव्ह ट्रायंगल सुरू कधी होणार आहे ह्याच्याबद्दल मी तर आता काय सांगू शकत नाही आहे, पण पुढे खूप काय काय घडणार आहे ज्याच्यात तुम्हाला खरंच मजा येणार आहे. कारण का आता गेले काही दिवसांपूर्वीच स्टोरी डिस्कस झाली आहे, तर सगळ्या कलाकारांना पण स्टोरी सांगितली आहे की पुढचा ग्राफ कसा असणार आहे. सो ते खूप इंटरेस्टिंग आहे आणि मला खूप मजा येणार आहे, म्हणजे आम्हा सगळ्यांनाच. कारण का जो विचार आम्ही केला होता की असं कदाचित घडेल, सो तसं न घडता एक वेगळाच ट्विस्ट येणार आहे. पण तो ट्विस्ट काय आहे हे तुम्हाला बघितल्यानंतरच कळेल. मी ओपन नाही करू शकत आहे, पण खरंच लव्ह ट्रायंगल आहे का अजून काहीतरी ट्रायंगल आहे का स्क्वेअर बनतोय का रेक्टँगल बनतोय, खरंच खूप मजा आहे. कारण का स्टोरीमध्ये एक खूप मोठा ट्विस्ट येणार आहे पुढे जाऊन, आता काही दिवसातच येईल, तुम्हाला कळेलच. सो तो ट्विस्ट इतका मोठा आहे की कायापलट जे आपण म्हणतो ते होणार आहे. सो प्लीज बघत राहा येड लागलं प्रेमाचं. ओके, पण म्हणजे पॉझिटिव्ह आहे की नेगेटिव्ह याबद्दल, ट्विस्ट याबद्दल? त्याबद्दलही मी काय सांगू शकत नाही आहे की पॉझिटिव्ह आहे की नेगेटिव्ह आहे की हे दोन्ही सोडून अजून काहीतरी आहे. सो ते तुम्हाला बघितल्यानंतर कळेल. आणि तो पॉझिटिव्ह आहे की नेगेटिव्ह आहे हे ॲक्च्युली तो ट्विस्ट आल्यानंतर पब्लिकच डिसाईड करेल की हा पॉझिटिव्ह ट्विस्ट आहे की निगेटिव्ह आहे. सो इन शॉर्ट जय यांनी एक उत्सुकता ताणून धरली, त्यामुळे आता त्यांच्यामध्ये उत्सुकता असेल की नक्की असं काय घडणार आहे. पण थँक्यू सो मच, खूप छान वाटलं गप्पा मारून आणि वेळ दिल्याबद्दल थँक्यू. तुम्हाला सुद्धा नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.